तर निवडणूक ड्युटीवरती गैरहजर राहिलेल्या 9 शिक्षक कर्मचाऱ्यांविरोधात नागपूरच्या सदर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसआयआर मोहिमेतील हलगर्जीपणा यामध्ये भोवलेला आहे। तर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेदरम्यान निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 9 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरोधात सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त होऊनही ड्युटीवरती गैरहजर राहिल्यानं आणि आयोगाच्या आदेशाचं पालन न केल्याचा शिक्षकांवरती आरोप ठेवण्यात आलाय। आता पुन्हा एकदा एक नजर टाकणार आहोत तुमच्या आमच्या जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या बातम्यांवर फटाफट। पुणे शहरावरील पाणी कपात तुर्तास टळली आहे। आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा विचार होता, मात्र गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलाय। काही दिवस झालेल्या दमदार पावसानंतर आता आठवडा झाला तरी पाऊस कोकणातनं गायब झालेला आहे। 8 दिवस उलटून गेल्यानं पिकं कोरडी पडली आहेत, तर तळ कोकणातील काही जमिनीलाही भेगा पडल्यात, रोपही उन्हानं कोमेजू लागली आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 11 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। खरीप हंगामातील पिकांसंदर्भात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान वाशिमच्या ग्रामीण भागातील महिलांनी पावसासाठी साकडं घातलंय। मालेगाव तालुक्यातल्या वर्दरी खुर्द गावामध्ये महिलांनी पावसासाठी पारंपरिक धोंडी काढून इंद्रदेवाला साकडं घातलं। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसानं दडी मारली आहे। इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या पट्ट्यात अल्प पाऊस झाल्यानं भात उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 60% भात पिकांची लागवड झालेली आहे। दरम्यान 3 ते 4 दिवसात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। अमरावतीमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाचा जोर अचानक कमी झालाय। पाऊस थांबल्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहेत। धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नाहीये, त्यामुळे पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। पावसानं दडी मारल्यानं तापमान पुन्हा वाढलेलं आहे। अशी स्थिती राहिल्यास संभाव्य पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याचीही शक्यता आहे। नाशिक